मी आहे डॉक्टर सागर राजपूर, ENT स्पेशलिस्ट डॉक्टर, नाशिक, महाराष्ट्रामधनं. आजचा व्हिडिओ टॉपिक आहे फरक काय, डिफरन्स काय SMR आणि सेप्टोप्लास्टीमध्ये. पहिली गोष्ट SMR आणि सेप्टोप्लास्टी काय आहे. नाकाचा तिरपं असेल त्याला सरळ करण्यासाठी ऑपरेशन्स असतात. एखाद्याला नाक गच्च होत असेल, शिंकायत असेल, पाण्यात असेल, एक ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे, ENT सर्जनकडे गेला, CT स्कॅन केला, त्याच्यानंतरच हा निर्णय घेतला जातो. आणि ENT सर्जन, ENT स्पेशलिस्ट डॉक्टर्स हा निर्णय घेतात. कोणत्या XYZ लोकांच्या म्हणण्याप्रमाणे हा निर्णय घ्यायचा नाही तुम्ही. तर पहिली गोष्ट, SMR ही 17-18 वर्षाच्या वरती करायचं. सेप्टोप्लास्टी 17-18 वर्षाच्या खाली करायचं असते. कॉम्प्लिकेशन्स असतात SMRमध्ये. SMRमध्ये कॉम्प्लिकेशन्स म्हणजे काय, सुप्रानेझल डिफॉर्मिटी होते. हा जो नाकाचा भाग आहे त्याचा आकार थोडा खराब होण्याचे चान्सेस जास्त असते. सेप्टोप्लास्टीमध्ये कमी असते. पण अजून काय काय कॉम्प्लिकेशन्स आहेत SMRचे. सेप्टोप्लास्टीमध्ये कॉम्प्लिकेशन कशामध्ये जास्त असतात, SMRमध्ये जास्त असतात की सेप्टोप्लास्टीमध्ये जास्त असतात. कोणत्या वयात करायचं आणि कोणत्या कंडिशन्समध्ये करायचे सेप्टोप्लास्टी, कोणत्या कंडिशन्समध्ये SMR करायचे आणि सेप्टोप्लास्टीमध्ये करायचे, एक्झॅक्ट टेक्निक काय, सर्जिकल टेक्निक काय, अजून कोणते प्रॉब्लेम्स असतात, हे सगळं माहीत करण्यासाठी व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे. लिंकवर क्लिक करा आणि डिटेलमध्ये माहिती घ्या. या गोष्टी फार गरजेच्या आहेत. कारण कसं आहे की तुम्ही स्वतः रिलेटिव्स आहेत पेशंटचे, तुम्ही स्वतः पेशंट आहे का, तुम्ही जनरल प्रॅक्टिसर आहे, तुम्हाला ॲडवाईस करायचे, ह्या फार गोष्टी इम्पॉर्टंट. कारण ENT स्पेशलिस्ट डॉक्टरकडे पेशंट्स खूप असतात. ते ABCD पासून सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून येतात.